राज्यभर सुरू असलेल्या विशेष अन्न सुरक्षा तपासणी मोहिमेमध्ये नाशिक विभागानं मोठी कारवाई करत अवघ्या 2 दिवसांमध्ये 20 हॉटेल आणि खाद्य आस्थापनांची तपासणी केली आहे। या धडक कारवाईमध्ये गंभीर अनियमितता आढळल्यानं 7 आस्थापनांचं अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले, तर वैध नोंदणी किंवा परवाना नसलेल्या 4 आस्थापनांना व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 आणि 2 जुलैला ही विशेष मोहीम राबवण्यात आली। तपासणीच्या दरम्यान अनेक हॉटेल्समध्ये अत्यंत अस्वच्छ स्वयंपाकघर, निकृष्ट दर्जाची शीतकरण व्यवस्था, उघड्यावर ठेवलेले अन्न, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय तपासणी न झाल्याचे प्रकार, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची कमतरता उघडकीस आली। या गंभीर त्रुटींमुळे नाशिकमधील हॉटेल ग्रीन व्हॅली, पंचवटी, हॉटेल राधिका, द्वारका, हॉटेल क्राउन पॅलेस, पेठरोड, लक्ष्मी हॉटेल सिन्नर, त्याचबरोबर जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील इतर आस्थापनांसह एकूण 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले। याशिवाय पूर्वी सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी दूर न केल्याने हॉटेल जय, भुसावळ आणि गजानन कॅन्टीन धुळेचे यांचे परवानेही निलंबित करण्यात आलेत। वैध नोंदणी किंवा परवाना नसलेल्या 4 आस्थापनांना आवश्यक परवाना मिळेपर्यंत अन्न व्यवसाय बंद ठेवण्याचे लेखी आदेश देण्यात आलेत। अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले की नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही। नाशिक विभागातील ही विशेष तपासणी मोहीम पुढच्या काळासाठी देखील आणखी व्यापक स्वरूपामध्ये सुरू राहणार असून हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकानं आणि इतर खाद्य व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। नागरिकांनी अन्नाच्या दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवून या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन सहआयुक्त अन्न मंगेश माने यांनी केलं आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।